तर ना खूप दिवसांनी आज मी ढोकळा बनवला होता आणि त्याचसोबत हिरवी चटणीसुद्धा होती आणि दोन्हीसुद्धा इतकं छान झालं होतं ना की बस. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना नक्कीच आमच्या घरच्यांच्या तोंडाला पाणी येणार आहे, हे मात्र 100% आहे. रात्री ना म्हणजे संध्याकाळच्या वेळेला 1.5 लिटर दूध आणलं होतं, 1 लिटर आपल्या चहासाठी वगैरे आणि अर्धा लिटर ना मला दही लावायचं होतं त्यासाठी. आणि दही ना मी शक्यतो तरी आत्ता स्टीलच्या पातेल्यामध्ये लावते, नाहीतर माझ्याकडं मातीचं भांडं आहे पण ते अजून खूप दिवस झाले यूज नाही केलं, त्याच्यामुळे त्याला पहिले नीट करायला लागेल आणि नंतर यूज करायला लागेल. आणि खूप दिवसांनी ना मी माझ्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार मेथीचे थालीपीठं बनवणार होते. मी फर्स्ट टाईम जेव्हा बनवले होते त्यावेळेला आम्ही नागपूरला होतो, पण त्यावेळेला पण काय एवढे खास नव्हतं झाले, मला आठवतसुद्धा नाही की ते कसे झाले होते. पण यावेळेला म्हटलं पुन्हा एकदा ट्राय करावा. मस्तपैकी चहा ठेवायला घेतला होता आणि ना माझ्याकडे गवती चहाचं तर झाड आहे, पण मम्मीकडनं थोडासा मागवला होता आणि त्यात ना मी रोज एक त्याचं पान तोडून तोडून ना ते अक्षरशः इतकं पातळ झालं आहे, पातळ म्हणजे त्याला पाणीच राहिले नाही आहेत. म्हणून म्हटलं थोडंसं घरून मागवावं म्हणजे त्याला थोडंफार फुटून पण. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे जेव्हा चहा घेत होतो ना त्यावेळेला मी चहाचा कप घेऊन समोरच गेले होते, मस्त एन्जॉय करत गप्पा मारत मारत चहा घेतला खूप दिवसांनी एकत्र. नंतर थेपले बनवायला घेतले, मेथी छानपैकी अशी कापून वगैरे घेतली, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकली, मीठ, हळद पावडर, त्याच्यानंतर धना पावडर वगैरे टाकून घेतली आणि त्याच्यानंतर आपला जो ओवा असतो ना तो आणि थोडेसे जिरे वगैरे अशी क्रश करून म्हणजे हातावर असे चोळून वगैरे टाकले आणि 4-5 चमचे ना आपलं घरचं दही होतं तर ते टाकून घेतलं, छान मिक्स वगैरे करून घेतलं आणि एक मोठी वाटी ना गव्हाचं पीठ टाकलं होतं आणि 4 ते 5 चमचे ना बेसन पीठ टाकलं होतं. आता माहिती नाही हे कसं होणार होतं, पण थोडंसं असं जाडसर म्हणजे थोडं घट्ट मळायचं होतं, पण ते थोडंसं पातळ झालं नेमकी माझ्याकडनं. आणि तीळ टाकायचे विसरले होते म्हणून तीळ वगैरे टाकून घेतले, मीठ थोडं कमी झालं म्हणून ते टाकून घेतलं आणि असं काहीतरी पीठ मळून झालं होतं शेवटी. आणि जेव्हा कधी मी भाजी बनवते ना शेंगदाण्याची, तर त्यावेळेला आहे ना शेंगदाण्याची टरफले काय काढत नाही, पण मला शेंगदाण्याची चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायची होती म्हणून त्याची टरफलं काढून घेतले आणि नंतर आहे ना अशी काहीतरी चटणी मी बनवली होती. थोडीशी काहीतरी म्हणजे एकदम प्रॉपर अशी नाही झाली पण ठीक आहे. आणि त्यात माझ्या मिक्सरने थोडंसं जास्तच बारीक केलं त्या चटणीला. आणि लसणाची चटणीसुद्धा खूप दिवसांनी बनवली, माझी मम्मी तर खूपच जास्त भारी बनवती लसणाची चटणी, पण मी सुद्धा आज ट्राय केली, यांना तर आवडली. आणि त्याच्यानंतर मग थेपले वगैरे लाटायला घेतले, त्यात पीठ थोडंसं माझ्याकडनं ना पातळ झालेलं, त्याच्यामुळे लाटायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. आणि मी काय गुजरातला जाऊन त्यांच्या हातचे काय थेपले वगैरे काय खाल्लेले नाही, पण हे अगोदर ना अहमदाबादला जॉबला होते त्यावेळेला त्यांनी खाल्लेले, त्याच्यामुळे त्यांना त्यांची प्रॉपर टेस्ट माहिती आहे, त्याच्यामुळे यांना तर काय आवडलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मलाही नाही आवडलं. आणि उन्हाळ्यामुळे ना सध्या मुंग्याने इतका धुमाकूळ घातला आहे ना, डायरेक्ट माझ्या दुधाच्या पातेल्यावरच अटॅक केला. आता मला प्रश्न पडला त्यांना कसं काढू, कारण साय माझी इतकी वाया जाणार होते. शेवटी काय चाळणीने काढून घेतलं आणि दही लावायचं होतं ते पण लावून घेतलं आणि असा होता आजचा दिवस. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय गणेश.